नमस्कार मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या भूगोल विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकणार आहोत, तो म्हणजे धडा क्रमांक 7, खडक व खडकाचे प्रकार। आपल्याला आपल्या सभोवताली जमिनीवर किंवा डोंगरांमध्ये विविध प्रकारचे दगड दिसतात, पण ते तयार कसे होतात, त्यांचा उपयोग काय, हेच आपण या भागात समजून घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खालील महत्त्वाच्या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। खडक आणि खनिजे। खडक म्हणजे नक्की काय आणि ते कोणत्या खनिजांपासून बनतात? अग्निजन्य खडक, ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण होणारा शिलारस, मॅग्मा आणि लावारस, लावा थंड होऊन हे खडक कसे तयार होतात? तसेच बेसॉल्ट खडकाचे महत्त्व काय आहे? गाळाचे खडक, नद्या आणि वाऱ्यामुळे साचलेल्या थरांपासून तयार होणारे खडक आणि त्यातील जीवाश्म, फॉसिल्स म्हणजे काय? रूपांतरित खडक, अतिउष्णता आणि दाबामुळे खडकांचे स्वरूप कसे बदलते? चला तर मग वेळ न घालवता आपण या रंजक धड्याचे वाचन सुरू करूया आणि पृथ्वीच्या या कणखर रहस्यांना जाणून घेऊया। करून पहा। आकृती 7.1 मधील चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या। अ मधील डोंगर कशाचा बनलेला आहे? ब मध्ये काय केले जात आहे? क मध्ये आपणांस काय दिसते? वरील तीनही बाबींचा एकमेकाशी संबंध काय असावा? अ आणि क मधील घटकाचा आपण कशासाठी वापर करतो? करून पहा। आपल्या परिसरातील डोंगरावरून, नदीपात्रातून, जमिनीतून विविध प्रकारचे, रंगांचे, आकारांचे दगड गोळा करा। या दगडांचे निरीक्षण करून खालील माहितीची नोंद करा। दगड सापडला ते स्थान, दगडाचा रंग, दगडावर दिसणारे ठिपके व त्यांचा रंग, दगडाचे वजन, अंदाजे हलका जड, दगडाचा कठीणपणा, कठीण, ठिसूळ, मध्यम, दगडाची रचना, एकजिन्सीपणा, थर, पोकळपणा, दगडाची सच्छिद्रता, अच्छिद्र, सच्छिद्र। तुम्ही गोळा केलेले दगड व त्याबाबतच्या माहितीची नोंद शिक्षकांना दाखवा। चर्चा करा। भौगोलिक स्पष्टीकरण। पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच, शिलावरण कठीण आहे, तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे, हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत। भूपृष्ठावर व त्याखाली सुद्धा खडक आढळतात। भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात। खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात। खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात। खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात। यांशिवाय इतरही खनिजे असतात, हे नेहमी लक्षात ठेवा। खडकाला दगड, पाषाण, अश्म, शिला असेही म्हणतात। खडकांचे प्रकार। निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे 3 प्रमुख प्रकार पडतात: अग्निजन्य खडक, अग्निज खडक, मूळ खडक, गाळाचे खडक, करित खडक, रूपांतरित खडक। माहित आहे का तुम्हाला, पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात। भूपृष्ठाच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात, त्याला ज्वालामुखी म्हणतात। ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात। लाव्हारसापासून मूळ खडक तयार होतात। अग्निजन्य खडक। ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस, मॅग्मा आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते। या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात। अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात। बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिन्सी दिसतात। हे खडक वजनाने देखील जड असतात। अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही। महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत। या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे। आकृती 7.5 पहा। माहित आहे का तुम्हाला, प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे। ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो। तो सच्छिद्र असतो, त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो। महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्तीखाने आढळतात। वास्तविक हे दगडांच्या खाणींचे खड्डे आहेत। या खाणींतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यांवरील बांधकामासाठी केला गेला। खाणींमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून तळी व तलाव निर्माण केले गेले होते। जरा डोके चालवा। महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने कोणता खडक वापरला असावा? गाळाचे खडक। तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात। खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकामधील खनिजे विरघळतात। अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकाचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो। नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात। त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात। या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो, त्यामुळे हे थर एकसंध येतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात। गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात। स्तरित खडकामध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात। गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरामध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात, त्यामुळे गाळाच्या खडकांना जीवाश्म आढळतात। हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात। सर्वसाधारणतः गाळाचे खडक सच्छिद्र असतात। वाळूचा खडक, चुन खडक, पंकाश्म, शेल, प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत। गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात।
जीवाश्म फॉसिल गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या काळातील सजीव सृष्टीबाबतची माहिती मिळते. माहीत आहे का तुम्हाला, राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे. वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते. रूपांतरित खडक. पृथ्वीवर ज्वालामुखी, उद्रेक व इतर भूहालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात. परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडकांत जीवाश्म आढळत नाहीत. हे खडक वजनाला जड व कठीण असतात. खडकांचे रूपांतरण सोबत दिलेल्या तक्त्याद्वारे समजून घ्या. अग्निजन्य खडकांचे रूपांतरण. अग्निजन्य खडक हे शिलारस किंवा लावारस थंड होऊन तयार झालेले असतात. त्यांच्या रूपांतराची काही प्रमुख उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. ग्रॅनाइटचे नीसमध्ये रूपांतर. ग्रॅनाइट हा एक कठीण अग्निजन्य खडक आहे. जेव्हा यावर प्रचंड दाब पडतो तेव्हा त्याचे रूपांतर नीस या रूपांतरित खडकात होते. यात खडकांचे थर स्पष्टपणे दिसू शकतात. बेसाल्टचे अँफिबोलाइटमध्ये रूपांतर. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या बेसाल्ट खडकावर जेव्हा नैसर्गिक प्रक्रिया होऊन त्याचे रासायनिक संघटन बदलते तेव्हा त्यापासून अँफिबोलाइट हा खडक तयार होतो. स्तरित गाळाच्या खडकांचे रूपांतरण. नदी, वारा किंवा समुद्र यांच्याद्वारे वाहून आणलेल्या गाळाचे थर साचून स्तरित खडक तयार होतात. हे खडक उष्णतेमुळे पूर्णपणे बदलू शकतात. चुनखडकाचे संगमरवर मध्ये रूपांतर. चुनखडक लाइमस्टोन हा तुलनेने मऊ असतो, पण उष्णतेच्या प्रक्रियेमुळे त्याचे रूपांतर अत्यंत सुंदर अशा संगमरवर मार्बल खडकात होते. याचा वापर आपण वास्तू आणि मूर्ती बनवण्यासाठी करतो. कोळशाचे हिरामध्ये रूपांतर हा सर्वात मौल्यवान बदल आहे. वनस्पती गाडल्या गेल्यामुळे तयार झालेल्या कोळशावर जेव्हा जमिनीच्या खोल भागात प्रचंड दाब आणि उष्णता कार्य करते तेव्हा त्याचे रूपांतर हिरा, डायमंड या जगातल्या सर्वात कठीण पदार्थात होते. वाळूच्या खडकाचे क्वार्ट्झाइटमध्ये रूपांतर. वाळूचे कण एकत्र येऊन तयार झालेल्या वाळूच्या खडकावर सँडस्टोन प्रक्रिया झाली की त्यातून क्वार्ट्झाइट हा अतिशय कठीण आणि टिकाऊ खडक मिळतो. पंकाश्म शेलचे स्लेटमध्ये रूपांतर. गाळ आणि मातीपासून बनलेल्या पंकाश्म शेल या खडकाचे रूपांतर स्लेटमध्ये होते. याचा वापर प्रामुख्याने पाट्या किंवा घरांची छपरे बनवण्यासाठी केला जातो. दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्याचे रूपांतरण होते. या कोळशाचे रूपांतरण हिऱ्यामध्ये झाल्यावर त्याची किंमत वाढते. कोळसा आपण जाळतो तर हिरा आपण दागिना म्हणून वापरताय. माहीत आहे का तुम्हाला, आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता. मध्य प्रदेशात भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृश्य फार मनोवेधक असते. आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या खडकाचे वितरण आकृती 7.5 मध्ये दिले आहे. नकाशाच्या आधारे बेसाल्ट शिवाय इतर कोणते खडक कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत त्यांची यादी करा. आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. ग्रॅनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो. जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय चालतो. बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत. जरा डोके चालवा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा कवितेतील या ओळीत महाराष्ट्राचा कणखरपणा सांगताना कवीच्या मनात काय असेल? तुम्ही काय कराल? अजितला शिल्पकलेची आवड आहे. त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे शिल्प तयार करायचे आहे. अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित या दगडांपैकी कोणता दगड त्याने या कामासाठी निवडावा असा प्रश्न त्याला पडला आहे. त्याला मदत म्हणून तुम्ही काय कराल? जांभा खडक. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतो. मला हे येते. खडकांचे प्रकार समजणे. खडकांचा वापर समजणे. महाराष्ट्रातील प्रमुख खडकांचे वितरण समजणे. खडक प्रकारांची तुलना करता येणे. तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या भूगोल विषयातील खडक व खडकाचे प्रकार हा धडा अतिशय सविस्तरपणे वाचून समजून घेतला. मला खात्री आहे की आता तुम्हाला आपल्या पृथ्वीवरचे हे दगडधोंडे फक्त दगड न वाटता त्यांचा इतिहास आणि त्यांचे महत्त्व नक्कीच उमजले असेल. पण थांबा, हे तर फक्त सुरुवात आहे. निसर्गाने आपल्याला फक्त खडकच दिलेले नाहीत, तर अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत ज्यांच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी या सर्वांचा आपल्या आयुष्यात काय संबंध आहे?
आपण या गोष्टींचा वापर कसा करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही नैसर्गिक संसाधने नक्की काय जादू करतात हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे मी वाचून दाखवणार आहे धडा क्रमांक 8 नैसर्गिक संसाधने. त्यामुळे निसर्गाची ही अनोखी सफर चुकवू नका. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा धडा अपलोड होताच तुम्हाला सर्वात आधी कळेल. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत वाचत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.